असे आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ श्रद्धास्थान उमेशराजे निंबाळकर साहेब या कार्यक्रमाला या आंदोलनाला उपस्थित असलेले सर्व या ठिकाणी उपस्थित प्रत्येक पदाधिकारी सर्वांचं मी या ठिकाणी या आंदोलनामध्ये स्वागत करीत आहे। आपल्या सगळ्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं हा आंदोलन आहे। नागपूरचा पोपट काय म्हणते? सरसकट कर्जमाफी नाही म्हणते। अरे नागपूरचा पोपट काय म्हणते? खुद कसं नाही राहुल जी तुम आगे बढ़ो। खुद कसं नाही की एक तुम्ही शेतकऱ्यासमोर बसावा आणि या शक्तीपीठ महामार्गाचा कुठल्या प्रकारे शेतकऱ्याला फायदा होणार आहे याचं उत्तर जाहीरपणे सांगावं। कारण माझ्या शेतकऱ्याला रस्त्याची गरज नाही मित्रांनो, माझ्या शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे। सध्या पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाळा करत असल्यामुळं भरपूर पाणी आहे। त्या पश्चिम महाराष्ट्राचं जर पाणी आमच्या जिल्ह्याला मारगोड्याला आलं तर खऱ्या अर्थानं माझा शेतकरी सुजलाम सुफळेल। हा शक्तीपीठ महामार्ग तुम्ही कोणासाठी करतात? हा शक्तीपीठ महामार्ग या अडाणी शेतकऱ्याला कडून अदानी करत आहात का? याचं उत्तर या सत्ताधारी लोकांनी आम्हाला दिलं पाहिजे। या शक्तीपीठ महामार्गाचा गेली 2 वर्ष आम्ही लढा देत आहोत, त्याचं उत्तर आजपर्यंत आम्हाला कोणी दिलं नाही। शेतकऱ्याला फूट पाडण्याचं काम हे सरकार करत आहे। मला एवढं सांगायचंय या शक्तीपीठाच्या माध्यमातून की तुम्ही हा शक्तीपीठ ज्या कारणासाठी करत आहात, ज्या व्यक्तीसाठी करत आहात त्याचा फायदा बघता का माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचा फायदा बघता? मी म्हणतो पहिली त्यांनी अलाइनमेंट काढली शेतकऱ्यासाठी। माझ्या काही काँग्रेस मित्राला माहित नसणारा विषय शक्तीपीठ महामार्गाचा किती तोटा आहे शेतकऱ्याला। शक्तीपीठ महामार्ग जवळजवळ तुम्हाला सांगतो 25 फूट उंच आहे। त्याला पेरे रस्ता काय चालू आज धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं परवाजी नुकतीच सरकारनं फसवी आणि खोटी कर्जमाफी जाहीर केली, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करतो आहोत। महत्वाचं म्हणजे जे आता कर्जमाफी त्यांनी 2 लाख रुपये जाहीर केली शेतकऱ्यांना, त्यातलं 90% शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाहीये। म्हणून ही फसवी कर्जमाफी आहे। याचं कारण असं आहे की त्याला जे निकष सरकारने लावलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं ज्या लोकांना पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळालाय त्यांना 50,000 रुपयापर्यंतच पुढच्या या कर्जामध्ये सवलत मिळणार आहे। दुसरा विषय जे नोकरदार आहेत किंवा इतर चाकरमान्य आहेत त्यांच्याशी संलग्न लोकांना सुद्धा यामध्ये कर्जमाफी मिळणार नाही। जसंच काँग्रेसच्या काळामध्ये सरसकट 72,000 कोटी देशामध्ये कर्जमाफी जाहीर केली, आमचं तेच म्हणणं आहे की आता कुठलेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी। शेतकरी आधीच पिचलेला आहे, कारण की या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस अतिवृष्टी झाली त्याचंही नुकसान भरपाई मिळालेलं नाही, पीक विमा मिळालेलं नाही आणि आता नुसती तुटपुंजी 2 लाखाची कर्जमाफी जाहीर केली पण निकषामध्ये 90% शेतकरी बसत नाहीये। याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो। दुसरा विषय शक्तीपीठ मार्गाचा राज्यामधील 12 जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यातील 18 गावांमधून हा शक्तीपीठ मार्ग जातो आहे। असा हा बिना कामाचा शक्तीपीठ मार्ग उद्योगपतींना त्यांचा कोळसा वाहण्यासाठी, गुत्तेदार जगवण्यासाठी हा मार्ग केला जातोय। याचा काळी मात्र शेतकऱ्यांना फायदा नाही, उलट महागा मोलाची आणि पिढीजात सांभाळलेली बापदादाच्या कष्टाची जमीन त्याच्यामध्ये सुपीक जमीन जात आहे। शेतीचं क्षेत्र कमी होत आहे। 17 ते 18 नद्यांच्या वरून पूल बांधून हा रस्ता जाणार आहे आणि 25 ते 30 फूट रोड हा उचलून आहे। त्याच्या रोड उचलून असल्यामुळे शेतकऱ्याच्या लेकराला साधे पानाची टपरी देखील त्या ठिकाणी टाकता येणार नाही, इतकं वाईट धोरण या सरकारचं आहे। त्या सर्व गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ मार्ग आम्ही होऊ देणार नाही। उद्या जेलमध्ये जायची जरी वेळ आली तरी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि या जिल्ह्यातील शेतकरी तयार आहेत, एवढंच या ठिकाणी सांगतो।